नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवरती 20 प्रश्न बनवलेले आहेत। तर ते 20 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। जर का तुम्ही पोलीस भरती, त्याचबरोबर वनरक्षक, तलाठी, BMC, बृहमुंबई महानगरपालिका, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद, त्याचबरोबर TAT शिक्षक भरती यापैकी तुम्ही कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। कारण की ह्या टॉपिकवरती ह्या सर्व एक्झाममध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात हमखास। तर चला तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा। जर ज्याला आकार नाही त्याला म्हणतात निराकार। काय म्हणतात? ज्याला आकार नाही असा निराकार। नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2। बघा, या ठिकाणी भरपूर वर्षे जगणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे दीर्घायुषी। दीर्घायुषी हा शब्द आहे भरपूर वर्षे जगणारा या शब्दासाठी। नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 3 नंबरचा, जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा याला म्हणतात सनातनी। जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा असा कोण असतो? सनातनी। नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। बघा, दगडावर केलेले कोरीव काम या शब्दसमूहास एक शब्द सुचवायचा आहे। तर बघा, याचं उत्तर होणार बरोबर शिल्प। दगडावर केलेले कोरीव काम याला म्हणतात शिल्प। प्रश्न क्रमांक बघा 5 आहे तुमच्यासमोर, ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी शब्द सुचवायचा आहे तुम्हाला। तर बघा, ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतात? नियतकालिक। म्हणजे ठराविक टायमाला प्रसिद्ध होणारे याला म्हणतात नियतकालिक। प्रश्न क्रमांक 6 बघा, ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर बघा, ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा त्याला म्हणतात हुतात्मा। का म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हुतात्मा। समोरचा प्रश्न आहे, कृतज्ञ। कृतज्ञ म्हणजे काय? तर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा। का म्हणतात? कृतज्ञाला काय म्हणतात? केलेले उपकार जाणणारा। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 नंबरचा। तर बघा, या ठिकाणी उपकाराची जाण न ठेवणारा विचारलेला आहे। तर त्याला म्हणतात कृतघ्न। आणि उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ आणि उपकाराची जाण न ठेवणारा कृतज्ञ। पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा 9 नंबरचा आहे, ज्याला खूप माहिती आहे असा या शब्दसमूहाबद्दल पर्यायाचे शब्द समजायचा आहे। ज्याला खूप माहिती आहे असा असतो बहुश्रुत। म्हणजे ज्याला भरपूर माहिती असतो त्याला म्हणतात बहुश्रुत। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा 9 नंबरचा बघितला आपण। त्यानंतर प्रश्न क्रमांकावर जाऊ आपण। एक मिनटं, थोडा प्रॉब्लेम झाला। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा बघा, जुन्या मताला चिटकून राहणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्याला म्हणतात पुराणमतवादी। काय म्हणतात? जुन्या मताला चिटकून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? पुराणमतवादी, म्हणजे जुन्या विचाराचा। 11 नंबरचा प्रश्न आहे, अस्वलाचा खेळ करणारा कोण असतो? दरवेशी। अस्वलाचा खेळ करणारा तो दरवेशी। 12 नंबरचा प्रश्न आहे, शत्रूला सामील झालेला त्याला म्हणतात फितूर। शत्रूला सामील झालेला फितूर। नेक्स्ट आहे 13 नंबरचा, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे देवापुढे सतत जळत असणारा दिवा त्याला म्हणतात नंदादीप। काय म्हणतात? नंदादीप। प्रश्न क्रमांक 14, मृत्यूवर विजय मिळवणारा असा कोण? तर मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? तर बघा, स्वतःशीच केलेल्या भाषणाला सोगत असे म्हणतात। काय म्हणतात? सोगत असे म्हणतात। समोरचा प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या सहोदर काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या म्हणतात सहोदर। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 नंबरचा, उत्क्रांती या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखायचा आहे। उत्क्रांती म्हणजे काय? सावकाश होणारा बदल। उत्क्रांतीला काय म्हणतात? सावकाश होणारा बदल। आणि क्रांतीला काय म्हणतात? क्रांती। क्रांतीला म्हणतात अचानक होणारा बदल। काय म्हणतात? अचानक होणारा बदल। अचानक बदल, अचानक होणारा बदल याला म्हणतात क्रांती। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 नंबरचा, मागून जन्मलेला म्हणतात अनुज। मागून जन्मलेला म्हणतात अनुज। आणि अग्रज कोणाला म्हणतात? अग्रज। तर अग्रज म्हणतात आधी जन्मलेला।
काय म्हणतात? आधी जन्मलेल्याला म्हणतात अग्रज, जन्मलेला. समोरचा प्रश्न क्रमांक 19 नंबरचा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची जोडी आहे अपक्ष, कोणाच्याही पक्षात सामील होणारा. तर याचं बरोबर पाहिजे होतं कोणाच्याही पक्षात सामील न होणारा, त्याला अपक्ष म्हणतात. तर बघा अभूतपूर्व शब्द कसा लिहिला जातो हे पण लक्षात ठेवा. अभूतपूर्व म्हणजे पूर्वीच कधी न घडलेले. अश्रुतपूर्व पूर्वी कधीच न ऐकलेले. आजन्म जिवंत असेपर्यंत. तर पर्याय क्रमांक याचं बरोबर उत्तर कोणतं होणार आहे? पर्याय क्रमांक 3 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. लास्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 नंबरचा. बघा ह्या ठिकाणी 20 नंबरचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर बघा अयोग्य जोडी आहे याच्यातली द्विप्रकल्प, ही अयोग्य जोडी आहे यामधली. आणि बरोबर कोणकोणते आहे? बघा ही एक बरोबर आहे, त्यानंतर ही एक बरोबर आहे, ही एक बरोबर आहे. तर बघा उत्क्रांती होणारा म्हणजे हळूहळू होणारा बदल बरोबर आहे. अर्धचंद्र होणे म्हणजे काय? हकलपट्टी करणे. त्याचबरोबर क्षणभंगूर म्हणजे काय? क्षणात नष्ट होणारे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न बघितलेले आहे. जर का तुम्हाला 20 प्रश्न आवडले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.